समर्थांच्या पवित्र मुखातून प्रकटलेले व प्रत्येक भक्तांच्या मनी विराजमान झालेले सार्थ मनाचे श्लोक. परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. मनातले. वयाच्या 20व्या वर्षी समर्थ रामदास स्वामींच्या श्री दासबोध प्रथम वाचण्यात आला. त्या गोष्टीला आता 4 दशकं उलटून गेली. असा क्षण दिवसभरात येत नाही की दासबोधातल्या कुठल्या ना कुठल्या श्लोकाची आठवण होत नाही. केवळ दासबोधच नाही तर मनाचे श्लोक रोज संध्याकाळी वाचण्याची सवय कित्येक वर्ष लागली होती. समर्थांची करुणाष्टकं तर शालेय जीवनातच पहिल्यांदा आली. समर्थ वाङ्मयाची गोडी खूप लहानपणी लागली हे माझे सद्भाग्य. परंतु दासबोध मात्र वयाच्या 20व्या वर्षी आला हे खूप बरे झाले. दासबोध समजून घ्यायचा तर अनुभवाची बैठक पक्की हवी. केवळ हे समर्थ वाङ्मयच नव्हे तर तरुणपणातच ज्ञानेश्वरी वाचनात आली. तुकारामाच्या गाथेने तर मला पछाडून टाकले होते. ज्ञानेश्वरांचे चरित्र समजून घेण्यासाठी संजीवन समाधी कशी घेतली हे जाणून घेण्यासाठी नामदेवांच्या भक्तीत मी पार बुडून गेलो. एकनाथी भागवताची गोडी देवळात ऐकलेल्या कीर्तनाने लावली. नाथांची भारुडं वाङ्मयाचा अभ्यास करताना वाचली होती. एकूणच ज्ञानेश्वरांपासून समर्थांपर्यंतचा हा संत वाङ्मयाचा माझ्यापुरता जो हवाहवासा वाटणारा प्रवास झाला, त्यामुळे संपन्न आणि समृद्ध आयुष्याच्या दिशा नेमक्या कुठे उगवतात ते आपोआप कळले. ब्रह्मविद्येचा सुकाळ करणारे संत ज्ञानेश्वर आणि हरिनामाचा सुकाळ करणारे संत नामदेव या 13व्या शतकातल्या उत्तरचरणात प्रकट झालेल्या ह्या 2 संतांभोवती कित्येक संत कवी अखंड वीणेसारखे अक्षरशः झंकारत होते. त्यांच्या हाका मला ऐकायला येऊ लागल्या. त्या 13व्या शतकापासून सुरू झालेल्या संत प्रवासाला 17व्या शतकाच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी निरोप दिला. उन्हाचं चांदणं करणाऱ्या या चंद्रप्रकाशात सगळे संत कवी माझ्या अंतःकरणामध्ये पाझरत होते. पंढरपूरचा विठोबा सर्व संत कवींचे आणि चाफळचा श्रीराम हे समर्थाचे आराध्य दैवत होते. समर्थ जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा त्या विठोबाच्या देवळात त्यांना विठोबाच्या जागी श्रीरामाचं दर्शन झालं. तेव्हा समर्थ चटकन म्हणाले, "येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले धनुष्यबाण करकटावरी ठेवून, काय केली सीतामाई, येथे राई रखुमाई, काय केली वानरदळ, येथे वसविले गोपाळ, काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, काय केली शरयूगंगा, येथे आणली चंद्रभागा, रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरी राव." ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या संत कवींनी 5 शतकं आपल्या अक्षर वाङ्मयातून गुंफली आणि आध्यात्मिक उन्नतीचा संपूर्ण महामार्ग सर्वांसाठी खुला केला. अनुभवाचे बोल म्हणजे काय हे जसे तुकाराम महाराजांनी आपल्या अप्रतिम अशा हजारो अभंगांतून दिवे लागल्यासारखे प्रकट केले, तसेच रामदास स्वामींनी आपल्या सर्वश्रेष्ठ अशा 205 श्लोकांतून मनाचे श्लोक लखलखीत ठेवले. देवळातल्या घंटेमधला नाद जसा त्या घंटेच्या आत निनादत राहतो आणि संपूर्ण देवाचा गाभारा त्या घंटानादाने घुमत राहतो, तसेच हे रामदास स्वामींचे प्रचिती ते बोल मनाच्या श्लोकातून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अक्षरशः घुमायला लागतात. त्या 205 श्लोकांमधला विलक्षण साधेपणा, भाषेतला सोपेपणा
आणि हृदयाला भिडणारा सरळपणा अनुभवल्यावर आपलंच मन आपल्यापुरतं पाझरायला लागतं. मनाचा इतका खोल विचार जेवढा समर्थांनी केला तेवढा विश्ववाङ्मयात तरी कधी उमटला असेल की नाही शंका वाटते. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी काय, तुकाराम महाराजांची अभंग गाथा काय, समर्थांचा श्री दासबोध काय, नामदेवांचे अभंग काय किंवा नाथांचं एकनाथी भागवत काय, मराठी संत साहित्यातील अमर अशी ही ललित लेणी आहेत. या सर्व ललित लेण्यांचा आस्वाद रोजच्या रोज घ्यावा. प्रत्येक क्षणी या संत वाङ्मयातल्या ओळींना स्पर्श करावा. असे ते संत वाङ्मय हे एक अद्भुत असं शिल्प आहे. अजिंठा खोऱ्यातले कैलास लेणं हा जसा एक विश्वचमत्कार मानला जातो, तसेच हे संत आहेत आणि त्यांची ही अमर वाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात मना विषयक आपला विचार प्रकट केला आहे. मनाची व्याप्ती नेमकी केवढी प्रचंड आहे याचे विश्वरूप दर्शन ज्ञानदेवांनी 13व्या शतकात दिले आणि 17व्या शतकाच्या उत्तरार्धात समर्थांनी त्या मनाचा प्रचंड विस्तार या मनातल्या श्लोकातून केला आहे. ज्ञानदेव म्हणतात, हे मन कैसे केवढे, कैसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य येया. हे मन कसं आहे हे पाहायला जावे तर ते कधीच दाखवता येत नाही की आपल्या उंजळीत घेऊन आपल्याला अनुभवता येत नाही. हे मन कधी हाती लागतच नाही आणि एकदा का ते भटकायला लागले की त्या मनाला त्रैलोक्य अक्षरशः अपुरं पडतं. हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. पण ज्ञानदेव पुन्हा 14व्या अध्यायात मनाच्या सामर्थ्याची फार सुंदर ताकदही व्यक्त करतात. मने मन घालुनी मागे, विश्रांती जालिया अंगे, ते देही देहाजोगे होतीची ना. पण याच मनाजवळ अतर्क्य असं एक महाबलाढ्य बळ असतं. ते मनालाच मागे सारते आणि स्वतःच्या विश्रांतीच्या कोशात विलीन होते. ते स्वतःच विश्रांतीरूप होऊन जाते. त्यामुळे त्रैलोक्य व्यापणारे हे मन देहामध्ये असूनही देहामध्ये वस्ती करत नाही. ते देहाला देहादी कर्माला वश होत नाही. ते मन देहाच्या दुबळ्या सीमा ओलांडून श्री कृष्णरूप होऊन जाते. ज्ञानदेवांनी मनाचे संदर्भ असलेल्या कितीतरी समर्थ ओव्या ज्ञानेश्वरीतून व्यक्त केल्या. पुढे रामदास स्वामींच्या मुखातून समर्थ वाणी मनाच्या श्लोकांतून प्रकट झाली. एकूणच संत वाङ्मयाने मनाचा खूप खोलवर शोध घेतला. त्यातून मनाचे श्लोकांची सर्वश्रेष्ठ निर्मिती झाली. वामन देशपांडे. दोन शब्द. वामन देशपांडे यांचे 2 शब्द. शालेय आयुष्यात मनाचे श्लोक पहिल्यांदा पाठांतराच्या भक्तिवाटेने आले आणि त्या 205 श्लोकांची गारुड मोहिनी माझ्या मनावर जी पडली ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उतरेल असे मला वाटत नाही. समर्थांचा दासबोध काय, मनाचे श्लोक काय किंवा समग्र समर्थ वाङ्मय काय, माझ्या एकूणच आयुष्याचा ताबा या संपूर्ण संत वाङ्मयाने घेतला आहे. मनाचे श्लोक प्रत्यक्ष वाचताना आणि अनुभवताना एक गोष्ट लक्षात येते की मानवी मनाचा त्या मनात सतत उमलणाऱ्या सर्वच विचारांचा इतका खोलवरचा वेध समर्थांइतका आजपर्यंत कुणीच घेतला नसेल. अशा ह्या मनाच्या श्लोकांवर भाष्य करण्याची संधी मला सामनाचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत यांनी मोठ्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने दिली. 1996च्या दासनवमीपासून म्हणजे 8 मार्च 1996 पासून दत्त जयंतीपर्यंत म्हणजेच 24 डिसेंबर 1996 पर्यंत 205 श्लोकांवरचे माझे भाष्य सामनामधून दररोज प्रसिद्ध झाले. सामनाचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत यांचा मी ऋणी आहे. तसेच सामनाचे सहाय्यक संपादक
श्री अतुल जोशी यांनी या माझ्या समर्थ वाणीची निगराणी केली, त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे. इंद्रायणी काठी ह्या ज्ञानदेवांच्या अलौकिक आयुष्यावरील केवळ कादंबरीतून नव्हे तर समग्र संत साहित्याचा अवकाश वेध घेणारे माझे मित्र आणि सुप्रसिद्ध कादंबरीकार कवी श्री रवींद्र भट यांची सार्थ मनाचे श्लोकला प्रस्तावना मिळाली, हे माझे भाग्य. त्यांचा मी अतिशय आभारी आहे. सार्थ श्री दासबोधा पाठोपाठ सार्थ मनाचे श्लोक हा मनाच्या श्लोकांवरला भाष्यग्रंथ मनोरमा प्रकाशनातर्फे आता नव्याने आणि दिमाखाने प्रसिद्ध होतो आहे. ती केवळ समर्थ कृपा आहे. सदर ग्रंथाची पहिली आवृत्ती पुण्याच्या इंद्रायणी प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती. शेवटी एवढेच म्हणेन की ज्ञानदेवांपासून समर्थांपर्यंतचा हा संत वाङ्मयाचा अध्यात्म प्रवास मला प्रत्यक्ष अनुभवता आला, ही मजवर परमेश्वरी कृपा आहे. आणखी काय सुख हवे. वामन देशपांडे यांचे हे 2 शब्द. रवींद्र भट यांचे 2 शब्द. मनाची शते एकता दोष जाती. मानवी पिंड जेव्हा गर्भावस्थेत असतो तेव्हा तो सोहमच्या स्वात्मसुखाचा अनुपमेय आनंद घेत असतो. ज्यावेळी तो गर्भावस्थेतून बाह्यावस्थेत येतो त्यावेळी तो मी कोण, कोहम असा सूक्ष्म विचार करू लागतो. वयानुसार या सूक्ष्म प्रश्नांची व्याप्ती वाढू लागते आणि त्याची संभ्रमावस्था सुरू होते. अहम निजबोध रूप असे म्हणणारा आद्य शंकराचार्यांचा हस्तामलक हा पिंड विरळा, अगदी एकमेवा द्वितीय. बाकी सारे संभ्रमचक्रात जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड भिरभिरणारे या भवचक्रात फिरत असताना सभोवतालच्या ऐहिकाकडे पाहताना या सर्वांपेक्षा मी कुणीतरी वेगळा आहे, इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असा त्याला भ्रम होऊ लागतो. त्यातून श्रेष्ठ कनिष्ठ भावाला खतपाणी मिळते. त्यातून अहंकाराचा अजगर विळखा त्याच्या भोवती पडू लागतो. त्यातून सुटण्याची कुठलीही धडपड न केल्यामुळे तो त्या विळख्यालाच आपलं सर्वस्व मानू लागतो. त्याला सोनेरी राजमंदिर मानून तो आपल्या वैभवाची मिरासदारी मिरवू लागतो. मी श्रीमंत, मी विद्वान, माझी पत्नी स्वरूप सुंदरा, माझे पुत्र शूरवीर, माझा शब्द अंतिम अशा तऱ्हेने तो जीवनाच्या सर्वदर्शी आरशामध्ये फक्त स्वतःचेच प्रतिबिंब पाहत बसतो. भव्यतेपुढे विनम्र होण्याची कल्पनाही त्याला सहन होत नाही. मग कधी दुष्काळ पडल्यावर तो पर्जन्य देवतेची प्रार्थना करण्याऐवजी अवघ्या आकाशावरच प्रहार करण्यास उद्युक्त होतो. इष्टदेवतेचा अधिक्षेप करून थंड राखेमध्येच हवन करतो. तेल देणारे पदार्थ न घालता घाण्यामधून तेल मिळण्याची अपेक्षा ठेवतो. खापराच्या तुकड्याला सुवर्णमुद्रा मानून तो अर्थव्यवहारात फायद्याची आकांक्षा ठेवतो. स्वतःच्या सावलीला मिठी मारून हाती काहीही गवसत नाही हे समजून घेण्याची त्याची विवेकबुद्धी अहंकाराच्या त्या अजगर विळख्याने केव्हाच शोषून घेतलेली असते. कामक्रोधादी षड्रिपूंनी त्याच्या मनोभूमीला जिंकून घेतलेले असते. असा माणूस जन्माला येतो आणि सर्वत्र पराजयाचा धनी होत एके दिवशी मरून जातो. इह परलोकी त्याच्या अस्तित्वाची कुठली साधी खूणही उमटत नाही. मानवी मन हेच अंती या दुरिताचे मूळ लक्ष्य आहे. त्याला यापासून वळवून त्यातील ईशरूपाचा विकास करण्यासाठी वेदापासून आचार्यांपर्यंत आणि आचार्यापासून संतांच्यापर्यंत साऱ्यांनीच मानवी मनावर उपदेशांचे
अमृत सिंचन केले आहे. इंद्रियांची कर्मे मनातून उमटतात. मन दैवी गुणसंपत्तीचा अंगीकार करणारे असेल तर इंद्रियांचा आचार ईश्वरीय होतो. आसुरी गुणसंपत्तीचा अंगीकार करणारे असेल तर इंद्रियांचा आचार दानवीय होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी मनाबरोबर स्वतःच्या इंद्रियांनाही उपदेशिले आहे. मुखाने काय बोलावे, कानाने काय ऐकावे, डोळ्यांनी काय पाहावे याचे मार्गदर्शन करून अंती मनाने काय चिंतावे हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. मना येथे धाव घेई राही विठोबाचे पायी. आणखी एक पायरी चढून त्यांनी जीवात्म्यालाही कुठे स्थिर राहावे हेही सांगितले. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. इतरांना उपदेश सारेच जण करतात, पण स्वतःच्या मनालाच सन्मार्गाला लावण्यासाठी उपदेशाची शर्करायुक्त कडू गोळी देण्याचे कार्य संतांनी सातत्याने केले आहे. तुकारामांनी विठ्ठलोपासना सांगितली, समर्थ रामदासांनी रामोपासना सांगितली. स्वतःच्या मनाच्या निमित्ताने अवघ्यांच्या उत्थापनासाठी समर्थांनी आपल्या दैवदत्त प्रतिभेच्या माध्यमातून जो हितोपदेश केला तोच आजतागायत मनाच्या श्लोकांच्या रूपाने अक्षर होऊन राहिला आहे. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेतील हे श्लोक अभिजात साहित्यात स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवून स्थिर झाले आहेत. माझे अंतरंग मित्र श्री वामन देशपांडे यांनी या 205 मनाच्या श्लोकांवर अत्यंत प्रभावी असे चिंतनात्मक लिखाण केले आहे. समर्थवाणी या शीर्षकाने ते आता ग्रंथ रूपात सिद्ध झाले आहे. त्यांच्या या साऱ्याच चिंतनामागे एक आत्यंतिक असा सद्भावाचा उमाळा आहे. त्यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याची मला विनंती केली. माझा समीक्षा करण्याचा अधिकार नाही, परंतु श्री वामन देशपांडे संत साहित्यात रमणारे आहेत. साऱ्याच संतांच्या साहित्यात त्यांनी अवगाहन केले आहे. समर्थवाणीचे त्यांनी हे ज्ञानमंदिर नव्या पिढीसाठी जे उभारले आहे त्याला तोरण बांधण्याचा हा मान मी कशाला अव्हेरू. आम्ही दोघेही एकाच कुलगोत्राचे, त्या अर्थी गोत्रजाच्या मंदिराला तोरण उभारण्याचा हा मान मी नम्रपणे स्वीकारला आहे. मनाचे श्लोक ही रामोपासनेची पहिली पायरी आहे. समर्थांनी उमलत्या वयात सातत्याने केलेल्या आत्मचिंतनामधून या उपदेशात्मक श्लोकांचा जन्म झाला आहे. चिंता करीतो विश्वाची असं काहीसं गूढ प्रतिपादन करणाऱ्या समर्थांनी अवघ्या 12व्या वर्षी अवघ्या ऐहिकावर तुळशीपत्र ठेवलं. आईचे वात्सल्य, भावाचे प्रेम, वहिनीची माया, मांडवातल्या बोहल्यावर कंठीवर माला घालावयास उत्सुक झालेल्या नियोजित वधूचे आकर्षण, तिच्या संगती ज्या घरात संसार मांडण्यासाठी प्रवेश करावयाचा ते जन्मघर, वडिलोपार्जित कुलकर्णीपणाची ज्ञान मिरवायची ते गाव, तो अवघा परिसर या साऱ्यांच्या बरोबर स्वतःचे नारायण हे जन्मनावसुद्धा पुसून टाकून रामभक्तीची कास धरताना स्वतःकडे त्याचे दास्यत्व पत्करून ज्या क्षणी बालरामदासाने पंचवटीकडे धाव घेतली त्या क्षणापासून पुढच्या अखंड तपस्या कालात समर्थांच्या मनीही अलौकिक आत्मनिवेदन भक्ती उमलत होती. ब्रह्मकमळाची एक एक पाकळी उमलावी त्याप्रमाणे या सदुपदेश फुलाचा एक एक ठोस विचार प्रकट होत होता. त्या साऱ्याच आत्मसंवादाचे एकत्रित संकलन म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीचे सार सांगणाऱ्या मनाच्या श्लोकांचे हे समर्थ साहित्यातील अगदी प्रारंभीच्या काळातील स्फुट प्रकरण आहे. प्रभातकालापासून निशाकाली
निद्राधीन होईपर्यंत अखंड रामस्मरण आणि राममहती या अभय अंगांनी समर्थांनी हा मनोबोध सिद्ध केला आहे. या साऱ्याच श्लोकात नको हवं याची सुरेख गुंफण आढळते. दुष्ट वासना नको, पापबुद्धी नको, धर्म आणि नीतिबाह्य वर्तन नको, सारासार विचार हवा, पाप संकल्प नको, सत्य संकल्प हवा, विषय वासना नको, क्रोध नको, काम नको, लोभ नको, मत्सर नको, धारिष्ठ हवे, नम्रता हवी, अंती सारा आचार आणि विचार अवघ्यांची तृषा भागविणारा हवा. या हवं नको च्या गुंफण प्रक्रियेमागे समर्थांच्या मनात अज्ञजनांच्या विषयी असलेली करुणा ठायी ठायी जाणवते. पुढे करुणाष्टकांमधून समर्थांनी ती आर्तपणे व्यक्तही केली आहे. सध्याच्या अस्तित्ववादी आणि संभ्रमित काळात या मनाच्या श्लोकांमागील समर्थांची विश्वचिंता अतिशय मोलाची आहे. नेतृत्वहीन, दिशाहीन आणि आचारहीन समाजाला त्याच्या त्रुटीपासून परमेश्वराच्या पूर्णत्वाकडे नेणारा हा एक सेतुबंध आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक लोकनेत्यांनी, समाजातील उच्चभ्रूंनी प्रथम स्वतः या समर्थवाणीचे मनन-चिंतन करून मग हे मनाचे श्लोक आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या अनुयायांना आणि पाश्चात्य ऐहिकवादाचे अंधानुकरण करणाऱ्या नव्या पिढीला सांगायला हवे. श्री वामन देशपांडे यांचा हा ग्रंथ ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांची भाषा कशी आहे? लालित्य आहे का नाही? भावुकतेचा अतिरेक आहे का? असले तथाकथित समीक्षा प्रश्न विचारण्याऐवजी त्यामागील समाज प्रबोधनाचा आत्यंतिक उमाळा पाहावा. आत्मनिवेदन भक्तीची बैठक पाहावी. पूर्ण पुरुषोत्तमाच्या आदर्शाची गरज लक्षात घ्यावी. अशा दृष्टीने या ग्रंथांकडे पाहिल्यास मनाची सारी बोचणी नाहीशी होईल. समर्थांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर, मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य समर्थ अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर समर्थ. रवींद्र भट यांचे हे 2 शब्द. श्लोक पहिला. मनाच्या श्लोकांमध्ये सूर्यप्रकाशी सामर्थ्य आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. समर्थांच्या दासबोधाची निर्मिती सलग अशी झाली नव्हती. शके 1581 म्हणजे सन 1659 च्या दरम्यान समर्थांनी दासबोधातले पहिले 70 समास कल्याणस्वामींना शिवथर घळीत सांगितले. 7व्या दशकाच्या शेवटाला त्यांनी म्हटले की सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. परंतु 20 दशकी दासबोध समर्थांनी पुरा केला. समर्थांची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्री दासबोध आणि त्या वाङ्मयी मूर्तीचं मन म्हणजे मनाचे श्लोक. दासबोधातल्या प्रत्येक अक्षरात समर्थ सर्वस्वानं ओथंबून राहिले. शुद्ध उपासनेचा महामार्ग समर्थांनी दाखवून दिला. दासबोधाची निर्मिती समर्थाच्या प्रयाणापर्यंत चालू होती, परंतु मनाचे श्लोक मात्र समर्थांनी कल्याणस्वामींना एका रात्रीत सांगितले. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी हरिपाठाच्या अभंगांप्रमाणे समर्थांचा दासबोध मनाचे श्लोक सुद्धा जनमानसात रुजून गेले. भुजंग प्रयात वृत्तात समर्थ बोलत गेले आणि एक विश्वचमत्कार आकाराला आला. मनाला उपदेश करणाऱ्या या श्लोकांनी
प्रत्येक सुसंवादी माणसाला सावध केले. मूर्खाची लक्षणे ज्यांना उद्देशून समर्थांनी सांगितली त्यांना मनाचे श्लोक कधीच कळणार नाहीत, परंतु ज्यांच्या मनाला सशक्त विचारांची सवय आहे त्यांना हे 205 श्लोक वरदान ठरावेत. एवढं सूर्यप्रकाशी सामर्थ्य त्या मनाच्या श्लोकांमध्ये दाटून आलेले आहे. बाह्यांगाने सोपी वाटणारी ही रचना मनाच्या गाभ्याला जेव्हा स्पर्श करीत जाते तेव्हा त्यातले अध्यात्म मानवी मनात खऱ्या अर्थाने रुजायला लागते. त्रैलोक्य व्यापणाऱ्या मनाला देहात राहण्यासाठी एका बिंदूची सुद्धा जागा लागत नाही. ज्ञानदेवांनी या मनाच्या व्याप्तीबद्दल 13व्या अध्यायात म्हटले आहे की हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणून तरी न सापडे. एरवी रहाटा वया थोडे त्रैलोक्य येया. ज्ञानेश्वरी. त्या मनाची व्याप्ती प्रस्तुत श्लोकांमधून सहजगता उमटली आहे. मनोबोधाच्या या पहिल्याच श्लोकात समर्थांनी श्री गणेशाची पूजा केली आहे. त्याला मनोभावे नमस्कार केला आहे. निर्गुण निराकार स्वरूपी ओंकाराला त्यांनी गणेश रूपात साकार करून त्याला वंदन केले आहे. देवी शारदेला नमस्कार केला आहे आणि शेवटी एवढंच सांगितलं आहे की श्री गणेश आणि देवी सरस्वतीला नमस्कार केल्यावर मी तुम्हाला कोदंडधारी राघवाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर अलगदपणे आणून सोडतो. मंगलाचरणाच्या या पहिल्याच श्लोकातून समर्थांनी ईश्वरी मार्गाची प्रकाशदायी वाट दाखवली आहे. या प्रकाशदायी वाटेवर मनाच्या श्लोकांच्या रूपात 205 समर्थ चरण उमटले आहेत. वाणी आणि त्यातून प्रकट होणारा अर्थ एकाच वेळी प्रकाशमान होतात असा हा अपूर्व ग्रंथ आहे. श्लोक 2. श्लोक 2. तिरस्करणीय गोष्टींची आस धरू नये. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. समर्थांनी श्री गणेशाला वंदन केले, देवी सरस्वतीला प्रेमपूर्वक नमस्कार केला आणि त्यांच्या प्राणप्रिय श्रीरामांना नमस्कार केला. प्रभू रामचंद्रांचा मार्ग कसा अनुसरायचा याची त्यांनी स्वतःच एक खुणगाठ बांधून घेतली आणि पहिल्याच श्लोकात सांगून टाकलं की पूर्ण ब्रह्मस्वरूप ईश्वराला जाणून घ्यायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचा मार्ग समजून घ्यायची फार आवश्यकता आहे. ते समर्थांनी मनाला समजावून सांगितले आणि पहिल्या श्लोकाच्या 4थ्या चरणात आपल्या मनोबोधाचा हेतू स्पष्ट केला की राघवाचा मार्ग हाच शेवटी अंतिम सत्याचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या थोरल्या बंधूंना म्हणजे श्री निवृत्तीनाथांना आपले गुरु मानले होते. त्यांची गुरु संकल्पना तिथेच उगम पावत होती आणि तिथेच विस्तारत होती. समर्थांनी आपल्या प्राणप्रिय प्रभू रामचंद्रांना आपले गुरु मानले होते. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला उपदेश केला होता आणि रामचंद्रांनी समर्थांना उपदेश केला होता. अनंत अवकाशासारखा श्रीराम हा निळा सावळा आहे आणि तो कवेत येणं अशक्य आहे. त्या अनंत अशा श्रीरामाकडून समर्थांनी उपदेश घेतला. त्या श्रीरामाचे दर्शन हे परमसुख आहे ही समर्थांची धारणा आहे. त्या श्रीरामाला समजून घेणे फार अगत्याचे आहे. या निमित्ताने समर्थ मनालाच उपदेश करीत आहेत की हे माझ्या मना, तू कुठेही धावत जाऊ नकोस, पळत जाऊ नकोस, इतर कुठल्याही सुखाच्या मार्गाच्या नादी अजिबात लागू नकोस. तू आपला श्रीरामाच्या चरणांशी लीन हो.
श्रीराम नेतील तिथे तू जा. हे माझ्या मना, तू भक्ती मार्गावरून जा. भक्तीला, परमभक्तीला पर्याय नाही हे कदापिही विसरू नकोस. कारण एकदा का तू भक्ती मार्गावरून जायला लागलास की त्या श्रीरामाची गाठ पडल्याशिवाय राहणार नाही. तो श्रीहरी तुला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. जिथे श्रीहरीचे वसतिस्थान असेल तिथेच तू आपोआप पोहोचशील. आणखी एक सांगतो बा मना, तू या जगात जे जे निंद्य आहे, तिरस्करणीय आहे त्याची आस सोडून दे. जे जे वाईट आहे त्याच्या मागे तू धावत जाऊ नकोस. पाणी जसं उताराकडे धावत सुटतं तसं हे मन सतत वाईट गोष्टींकडे झेपावत राहतं. जे वंदनीय आहे त्याला तू नमस्कार कर. त्या सर्व चांगल्या गोष्टींचा तू स्वीकार कर. जे जे उत्तम आहे त्याला तू शरण जा. त्या सर्व चांगल्या गोष्टींची तू मनोभावे पूजा कर. जे जे चांगले आहे ते प्रभू रामचंद्राला आवडणारे आहे. त्या चांगल्या गोष्टींची पूजा केलीस तर प्रभू रामचंद्राची सेवा आपोआप घडेल. सतत तू चांगल्याच गोष्टींचा ध्यास धर. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या सत्याच्या महामार्गावर तू आपोआप येशील. अंतिम सत्याचा प्रवास आपोआप घडेल. श्लोक 3. श्लोक 3. श्रीरामाच्या नामजपाने आध्यात्मिक ताकद वाढते. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सोडू नये हो, सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. ईश्वराचे सान्निध्य सतत आपल्यापाशी असावे. ज्याच्यापाशी ईश्वर आहे त्याला या जगात काय अशक्य आहे. अर्जुनापाशी श्रीकृष्ण होता, त्यामुळे अर्जुनाला ईश्वर शक्ती आपोआप प्राप्त झाली. तो भाग्यवंत अर्जुनाच्या समीपच राहत होता. शेवटी ईश्वर हा खऱ्या भक्तीच्या सान्निध्यात राहतो. अशा त्या भक्ताने अनंत व्यापून असलेल्या ईश्वराला केवळ अखंड नामस्मरणाच्या बळावर तर जिंकून आणले. नामदेव सतत विठ्ठलापाशीच रेंगाळत राहायचा. म्हणून तर नामदेवांच्या हाताने विठ्ठल आपल्या मुखात प्रसाद भरवून घ्यायचा. विदुरा घरी परमात्मा श्रीकृष्ण जायचा आणि त्याच्या घरच्या कण्या खायचा. जनीला कांडायला मदत करायचा. भक्तीपुढे ईश्वर शरण जातो हे समर्थांनी या श्लोकाच्या आधारे सांगितले आहे. समर्थ म्हणतात की आपल्याला पहाटे जाग येते. अजून सूर्योदय झालेला नसतो. नुकतंच कुठे झुंजूमुंजू व्हायला झालेली असते. या पहाट क्षणापासून श्रीरामाचे स्मरण सुरू व्हायला हवे. ते स्मरण कधी सुरू होतं तर रात्रभर झोपेत असताना सुद्धा मनाच्या गाभाऱ्यात त्याचं स्मरण चालूच राहिलं तर अगदी भल्या पहाटे जाग आल्यावर श्रीरामाचं ध्यान आपोआप लागतं. पहाटे मन एकदम प्रसन्न असते. शांत झोप लागलेली असते. पूर्ण विश्रांती घेतलेलं शरीर आणि मन एकदम ताजेतवाने असते. तेव्हा जर श्रीरामाचा नामजप सुरू झाला तर अध्यात्माची ताकद अशी काही साठत जाते की प्रत्येक क्षणी तो श्रीराम आपल्यापाशीच आहे याची जाणीव व्हायला लागते. म्हणून झोपेतून जागे झाल्यावर पहिल्यांदा श्रद्धापूर्वक हात जोडावेत. आपल्या सद्गुरूंची मानसपूजा करावी. त्यामुळे आपोआपच भगवंताचे स्मरण व्हायला लागते. प्रथम श्रीरामाचे सगुण साकार रूप मनासमोर आणावे आणि मगच मुखावाटे
त्याच्या नामघोषास सुरुवात करावी. हा सर्व भक्ती व्यवहार केवळ आत्मानंदासाठी करावा. या सावळ्या श्रीरामाचं दर्शन झालं की मगच अंथरुणाबाहेर यावं. त्या क्षणापासून मनात केवळ सदाचारच खुमायला लागतो. तो सदाचार कधीही मनाच्या हद्दीपलीकडे भिरकावून देऊ नये. तो श्रेष्ठ दर्जाचा सदाचार आपल्यापाशी जपावा आणि आपल्या सदाचारी वर्तनाला रुजवात करावी. जो सत्कर्माला बिलगला, ज्याच्या मनात केवळ सत्कर्माचे जिवंत कारंजे उफाळून येईल, तोच या जगात धन्यता पावेल. त्याच्यापाशीच श्रीरामाची पावलं वळतील. ज्या मनात केवळ ईश्वरी विचारांची आंदोलनं परावर्तित होत राहतील, तो माणूस खरोखरच धन्य होय. अशा माणसाचं मन, बुद्धी, शरीर, विचार केवळ शुद्ध स्वरूपातच तेजाळत राहतं. या निमित्ताने समर्थांनी सर्वश्रेष्ठ भक्ती आणि सदाचरणी शुद्ध मन यांची फार सुरेख सांगड घातली आहे. श्लोक 4. नैतिक अधिष्ठानाचा आधार आणि विद्वत्ता. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मनाशी समर्थांचा सुसंवाद आता सुरू झाला आहे. समर्थांना प्रभू श्रीरामाचं सान्निध्य अहोरात्र लाभलं होतं. त्या श्रीरामभक्तीचा आनंद ते स्वतः लुटत होते. भक्ती म्हणजे काय याचा प्रचंड अनुभव समर्थापाशी होता. त्यामुळे मनाची निगराणी कशी ठेवावी त्याचे भान समर्थांना होते. मनाचे व्यापकपण त्यांना ठाऊक होते. मनाच्या तळघरात साठलेली आणि दडून बसलेली भूतं मानवी आयुष्य कसं व्यापून बसतात ते समर्थांनी आजूबाजूला पाहिलेले होते. मनाच्या विषकुपीत साठवलेले द्वेषाचे दागिने घालून काही माणसं फिरताना समर्थांनी पाहिलेले होते. अशा किडक्या मनोवृत्तीचा समर्थांना उबग आला होता. म्हणून समर्थ प्रस्तुत श्लोकातून मनाला बजावून सांगत आहेत की, बा माझ्या मना, दुष्ट वासनांच्या आहारी कदापि जाऊ नकोस. पापाची बुद्धी कदापिही वाढवू नकोस. किंबहुना या मनात पापबुद्धीचा संचय कधीही करू नकोस. कारण अमृतात विषाचा कण जर पडला तर संपूर्ण अमृत नासून जातं. तसं शुद्ध मनात अशुद्ध विचारांचा थेंब पडला तर शुद्ध मन नासून जातं. एकदा का मन नासलं की नीती विचारांना चूड लागते. माणूस हा नेहमी नीतिमान असायला हवा. जर तुमच्याजवळ नैतिक अधिष्ठान नसेल तर तुमच्या विद्वत्तेला काजळी घेरून टाकते. दिव्याचा प्रकाश मंदावू लागतो. म्हणून या मनाच्या राज्यात वासनांना बळी पडणारी किडकी यंत्रणा ठेवू सुद्धा नकोस. एकदा का मन शुद्ध झालं तर आयुष्य तेजाळून निघतं. नीतिमान आयुष्य आणि मनात जपत असलेला धर्मविचार यांच्या सहाय्याने आध्यात्मिक उन्नतीच्या पायऱ्या हलकेत चढता येतात. आनंदाचा कैलास पर्वत समीप येतो. अन्यथा नरकाची वाट खास तुमचीच वाट पाहत असते. परंतु एकदा का द्वेषाचा अग्नी मनात पेटला की सगळ्या पापवासना उफाळून येतात. त्या पापवासनांवर मग अंकुश ठेवता येत नाही. हा वासनांचा कल्लोळ आपलं मन आणि नीती जाळत सुटतं. मग काहीच शिल्लक राहत नाही. त्यासाठी भगवंताचा विचार करावा लागतो. भगवंत विचारच शेवटी आपलं मर्त्य आयुष्य तारून नेतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सारासार विचार म्हणजे केवळ भगवंताचा विचार. तोच अंतःकरणात दाटून यायला हवा. या निमित्ताने समर्थांनी
नीतीची लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. नीतीची लक्ष्मण रेषा एकदा का ओलांडली की सीताहरणासारखं मनाचं हरण होतं आणि एका अपरंपार अशा दुःखी जगण्याला सुरुवात होते. त्यापेक्षा नीतिमार्गाने जर मन गेले तर केवळ आनंदच निश्चितपणे सर्वत्र झंकारून येईल असं समर्थांना या निमित्ताने सांगायचं आहे आणि तोच विचार सर्वश्रेष्ठ आहे. श्लोक 5. षड्रिपूंच्या ताब्यात मन जायला नको. मना पापसंकल्प सोडून द्यावा. मना सत्यसंकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची. विकारे घडे हो जनी सर्व चीची. मनाने कुठल्या गोष्टीपासून सतत दूर राहायला पाहिजे याची जाणीव समर्थ आपल्या प्रत्येक श्लोकातून देत राहतात. योगी पुरुषाच्या नजरेतून हे श्लोक लिहिले गेले आहेत. प्रत्येक श्लोक वाचताना ध्यानात येत राहते की सर्वसाधारण माणसाला पडणारे नित्य प्रश्न समर्थांना पूर्णपणे जाणवल्यामुळे ते मनाला सतत सावध करत जातात आणि पापी विचारांपासून मनाला सतत खेचत राहतात. मनाला बोध देताना ते त्याच मनाला प्रत्येक क्षणी संबोधत राहतात. वाचताना सोपेपणा जाणवतो, पण ही गोष्ट किती कठीण आहे हे जसे हे सर्व श्लोक वाचत जावे तसे लक्षात येत जाते. प्रस्तुत श्लोकातून ते सहजपणे जाणवते. समर्थ म्हणतायत की बा माझ्या मना, तू जो पापसंकल्प मनात रचत आहेस तो तू त्वरित सोडून दे. कारण जसा पापी विचार मनात बळावत जातो तसे श्रद्धेचे एक इमले कोसळत जातात. एक श्रद्धावान मन जमीनदोस्त होत जाते आणि पापी मनाला एक वणवा घेरतो. तो संपूर्ण शरीर जाळायला लागतो. मनाची शांती पार ढळून जाते. अस्वस्थता बळावत जाते आणि मग मनाचा तोल सुटायला लागतो. समर्थ म्हणून म्हणतात की ही पापसंकल्पना तू पूर्णपणे नष्ट कर. ती बेचिराग करून टाक. तरच मन शुद्ध होईल. या मनात केवळ सत्याचा संकल्प सोड. केवळ सत्याच्या वाटेवरून मी जाणार आहे. नीतीच्या छायेखाली मी माझं मन शांत करणार आहे अशी खूणगाठ बांधायला हवी. मनात केवळ सत्य संकल्पाची दृढगाठ मग बांधावी. ज्या विषय वासना दाटून येतात त्या विषयाला तू टाकून दे. वासना म्हणजे शरीराचा ऱ्हास. त्या वासनेला जर आपण मिठी मारली तर शरीराला सुख तर मिळणार नाहीच, पण मन मात्र हळूहळू कोमेजत जाईल. हे जे षड्रिपू आहेत त्यांच्या ताब्यात जर मन गेलं तर संपूर्ण जनात तुझी छी-थू होईल. हे तू कदापिही विसरू नकोस. देहाच्या सुखाने जगायला लागलास तर मनाचा चेंदामेंदा होत जातो. कारण देह हा मर्त्य आहे, पण सद्विचार मात्र अमर्त्य असतो. त्या अमर्त्य सद्विचारांची मनाला सवय व्हायला हवी. एकदा का इंद्रिय सुखाच्या नादी मन लागलं तर आहे ते सर्व विरून जाईल. शरीराला मिळणारं सुख केवळ तात्कालिक असतं. आध्यात्मिक मार्गावरून जर चालायचं असेल तर सत्य संकल्पाची आस धरायला हवी. तरच शांती मिळेल. विषयाचा काळसर्प एकदा का मनाला डसला की संपूर्ण शरीरात केवळ जहरी विषाचा प्रवेश होईल आणि मग मरणाला मिठी मारावी लागेल. श्लोक 6. क्रोध विचार व दुःखाचे दरवाजे. नको रे मना क्रोध हा खेदकारी.
नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. श्लोक 6. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. त्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या भावभावना जिवंत कारंजा सारख्या सतत प्रकट होत असतात. आनंदाचं कारंज फुललं तर प्रश्न नाही, परंतु क्रोधाचं जर रसायन अचानकपणे उकळी फुटल्यागत उफाळून आलं तर त्या रागाला अंत किंवा पार राहत नाही. कारण मानवी मनात 6 रिपू दडून बसलेले असतात. ते 6 शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. या 6 शत्रूंना आपण जिंकू शकलो नाही तर आपलं आयुष्य बेचिराख होऊन जातं. ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायात गीतेतल्या क्रोधादभवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे, जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे ज्ञानेश्वरी. सम्मोहात झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी. ज्ञानेश्वरी 322-23. ज्ञानेश्वरी 2 322-23. एकदा का काम उफाळून आला की क्रोध अगोदरच येऊन हजर राहतो आणि एकदा का क्रोध मनात ज्वालामुखीसारखा अचानकपणे जागा झाला की माणूस एकदम अविचारी होतो आणि अविचारी माणसाकडून कुठलेही भयंकर कृत्य घडतं. क्रोधाचा एकदा का भडका उडाला की सगळं शरीर उफाळून येतं आणि त्या तप्त शरीराकडून दृश्य स्वरूपात कुठलेही नुकसान होते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की प्रचंड वादळ सुरू झाल्यावर दीपज्योती मालवल्या जाव्यात, तसा अविचार जागा झाला की विवेकाच्या ज्योती मालवल्या जातात आणि भोवती अंधार पसरतो. कारण क्रोधामुळे स्मृती नष्ट होतात. समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून या क्रोधाविषयक सांगितले आहे की बा माझ्या मना, क्रोध जागा झाला की दुःखाचे दरवाजे उघडले जातात. मनाला खेद होईल अशा घटना त्या संतप्त क्रोधाकडून घडून जातात. नाना प्रकारचे विकार निर्माण करणारा काम या क्रोधातून जागा होतो. तरी हे मना, या क्रोधापासून, या कामापासून शेकडो योजने दूर उभा राहा. या 6 विकारांपासून या सहा विकारांपासून दूर हो. क्रोध, मोह, मत्सर यांपासून मनाला मुक्त कर. कुणाचा द्वेष करू नकोस आणि या 6 शत्रूंपासून मी दूर उभा आहे असा गर्वसुद्धा तू करू नकोस. तू सर्वार्थाने मुक्त हो, त्यातच तुझे कल्याण आहे. श्लोक 7. नम्रता व संयमात मानसिक शांततेचा उगम. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोचित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. श्लोक 7. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या 6 रिपूंपासून तर मनाला अलिप्त राहायलाच लागतं. परंतु या मनाची फार सुरेख अशी मशागत करावी लागते. उगमाशी नदी जशी शुद्ध आणि पवित्र असते तसे या मनाचे आहे.
मूळ विचारांच्या उगमाशीच मनानं गंगेसारखं पावित्र्य राहायला हवं. मूळ विचारांच्या उगमाशीच मनानं गंगेसारखं पवित्र राहायला हवं. पवित्र मनात फार चांगले विचार उगम पावत राहतात. त्यांची सवय करून घ्यावी लागते. वृत्तीनं माणसानं अतिशय नम्र असं राहावं लागतं. नम्रता माणसाला विचारांची आणि आचारांची फार सुरेख बैठक देते. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग या संदर्भात फार महत्त्वाचा विचार सांगून जातो. महाराज म्हणतात, नम्र झाला भूता तेणे कोंडली अनंता, हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग, अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पाताळपणे तळ आणि. संपूर्ण जीवनसृष्टीशी जो अतिनम्र आहे त्याने आपल्या हृदयात परमेश्वराला अक्षरशः कोंडून ठेवले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. संपूर्ण संतसृष्टी ही अशी नम्र होती. परमेश्वराला जिंकून घेण्याचा हा वृत्तीतला मार्ग संतांना आणि संतसदृश्य माणसांना ठाऊक होता. सर्वत्र नम्रतेने वागणे हे माणसाला पूर्ण पुरुषत्व म्हणजे काय याचे दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. पाणी हे जसे केवळ पातळ म्हणून नव्हे तर सर्वात मिसळून जायची त्याची वृत्ती आहे म्हणून तर सर्वांशी त्याचा रंग होत तळापर्यंत जाते. मनातलं प्रेम माणसाच्या हृदयाला हाक मारत राहतं. हा महाराजांचा अनुभव होता. समर्थ सुद्धा आपल्या मनाला हेच सांगत आहेत की, बा मना, सात्विक धैर्याचा तू अंगीकार कर. मन, प्राण आणि इंद्रियांचा निग्रह केल्याशिवाय सर्वश्रेष्ठ असं नितळ स्वरूपातलं शुद्ध धारिष्ट्य मूळ धरू शकत नाही. सात्विक मन हा एक विश्वचमत्कार ठरतो. त्या माणसाला परमेश्वराला शरण आणता येते. म्हणून तर नामदेवाच्या हातून विठ्ठल जेवत होता. त्या नामदेवाने तुकारामाला जागे करून जणू काय संदेश दिला होता की, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. समर्थाची सुद्धा तीच शुद्ध स्वरूपातील मानसिकता होती. म्हणून तर ते म्हणतायत की, श्रेष्ठ प्रकारचं धारिष्ट्य मनाला असायला हवं. इतरांचे वाईट बोलणे सुद्धा शोषित जावे. आपण क्रोध व्यक्त करू नये, ते सहन करावे. आपण सदा नम्र बोलावे आणि मनातले सर्व भाव संयमानेच व्यक्त करावेत. नम्रतेने लोकांची मनं शांत होतात आणि त्या शांततेच्या ज्योती आपल्या मनात नंदादीप होऊन तेवत राहतात. सर्व कटू बोलणे टाळा, इतरांचे कटू बोलणे गिळा आणि सदा नम्र रहा, हाच जणू समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून संदेश दिला आहे. श्लोक 8. चंदनाचाच गंध मागे दरवळतो, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. समर्थांनी आपल्या या मनाला उद्देशून लिहिलेल्या सर्व श्लोकांतून शांत, समृद्ध आणि सोशिक मनाची जी निगराणी केली आहे ती वाचता वाचता माणसाचं मन आपोआप नितळ होत जातं. सर्व प्रकारचे राग आणि लोभ हे श्लोक वाचताना आपोआप गळून पडतात. शेवटी मनात दाटून आलेली असीम शांती माणसाला वैभवशाली संत मार्ग दाखवून देते. ज्याचं मन छान त्याला विश्वाचा अनुभव छान मिळतो. समर्थांनी 12व्या शतकातल्या 10व्या समासात एक सुंदर विचार दिला आहे. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, जिजोनी कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. दासबोध 12-10-19.
आपण बहुत कष्ट करून इतरांची मनं आणि आयुष्य साकारून द्यावीत. माणसांची आयुष्ये आपण आपल्या सदृदय कष्टांनी समृद्ध करून द्यावीत. किंबहुना समस्तांच्या सुखासाठी आपण कष्टांचे डोंगर उभे करावेत. तरच समाज उभा राहील, सुसंस्कृत होईल. त्याच समाजातून लोकोत्तर संत होतील. आपले कष्ट समाजाला उपयोगी तर पडतीलच, परंतु आपण जर समाजासाठी झिजलो तर आपली कीर्ती मागे उरते, हे कदापिही विसरून जाऊ नका. हे मन केव्हा तयार होते? तर ते जेव्हा इतरांचे कुठलेही बोलणे सहन करायला शिकते, तेव्हाच हे सारे घडते. त्यासाठी सकळांशी नम्र बोलावे, मनोगत राखोनी चालणे, अखंड कोणी एकाचे उणे, पडोची नेदी. दासबोध 19/4-13. हे सूत्र रक्तातून पेशी होऊन व्हायला हवं. समर्थांनी प्रचितीचे बोलणे सारखे सांगितले, म्हणून ते राष्ट्रसंत झाले. आज 300 वर्षे होऊन गेली. समर्थवाणी आपल्या कानात निनादत आहे. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी एक विचार सांगितला आहे. आपण जन्मभर सतत सत्कर्म करत राहावे, लोकांसाठी आपला देह झिजवावा, म्हणजे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली कीर्ती मागे शिल्लक राहते. तुमच्या प्रचंड निस्वार्थ सामाजिक कष्टांची चीज झाल्याशिवाय राहत नाही. लोक तुमचे उठता बसता नाव काढतात. ऐसे देखणे सत्प्रवृत्त संत योगी व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, या वाक्याचा पुनरुच्चार करीत राहतात. बा सज्जना मना, म्हणून तू सत्कर्मात रत हो. तू चांगली लोकोपयोगी कामे कर, सकलांची मने राख, सर्वांना हवंहवंसं वाटावं असं तुझं एकूण व्यक्तिमत्व घडव. लोक तुझी सदा सर्वकाळ कीर्ती गात राहतील, तुझे गोडवे गात राहतील. चंदनासारखं आपण झिजलो तरच गंध मागे दरवळत राहतो, हे तू विसरून जाऊ नकोस. चंदनाचं खोड स्वतः झिजत गंध उगाळीत राहतं आणि सहाणेवर प्रथम स्वतः झिजून मग भिंतीशी उभं राहतं. तसा तू वाग. सज्जन माणसांची अंतःकरणं जिंकून घे, त्यांची मनं निववून टाक. तुझी कीर्ती अमर होईल, तुझं कार्य अमर होईल, तू अमर होशील. सर्वांना तू संतोष दे. श्लोक 9. अतिस्वार्थ शेवटी अंगाशीच येतो. नको रे मना, द्रव्य ते पुढिलाचे, अतिस्वार्थ बुद्धी न रे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्लोक 9. माणसाच्या मनातल्या सर्व पापसंकल्पांना कितीतरी वाटा फुटतात आणि त्या वाटांवरून माणूस अक्षरशः धावत सुटतो. त्या धावण्यातले अंधत्व त्याला ठेचकाळत रक्तबंबाळ करते. याचे भान पापसंकल्पनेत अखंड बुडालेल्यांना कदापिही नसते. त्या पापसंकल्पनेची राख होईपर्यंत खरं सुख माणसाला कधी भोगायलाच मिळत नाही. खऱ्या सुखाची चवच त्याला कळत नाही. समर्थांनी वारंवार सांगितले आहे की पापसंकल्पनांना कायमची सोडचिठ्ठी द्या. केवळ सत्याचाच संकल्प करा. त्यामुळे अंतःकरण शुद्ध तर होईलच, परंतु एक पुण्यशील आयुष्य समृद्धपणे जगता येईल. त्यासाठी दासबोधातल्या 7व्या दशकांत 5व्या समासात समर्थ सांगतात, शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. 7:5-39. असत्य हे पाप असतं आणि सत्याचं स्वरूप आपल्याला प्राणपणाने जाणून घ्यायला लागतं. आपल्या स्वरूपात तद्रूप होण्यासाठी सत्यसंकल्पाची आस धरावी लागते. मनात त्यासाठी एक जबरदस्त भक्ती मुरवावी लागते.
नमस्कार कीजे सर्व दास्य भावे, भक्तीचे जाणावे लक्षण हे. परंतु ज्यांची मनं अपरिपक्व अवस्थेत असतात त्यांना भक्ती कल्पना लक्षात येत नाही. कारण भक्तीची अवस्था फक्त सज्जन मनांनाच भावते. या दुर्जन स्वभावाची जी पुढे एक दुःखांतिका होते त्याची कल्पना अगोदर दिली तरी दुर्जनांना पटत नाही. त्यासाठी आपलं मन आपणच आपल्या ताब्यात आणायला हवं. प्रस्तुत श्लोकात समर्थ मनाला समजावून सांगत आहेत की पापसंकल्पाच्या वाटा ज्या आहेत त्यातली सर्वात खडकाळ रक्तबंबाळ करणारी वाट आपलं स्वार्थी मन. समर्थ मनाला म्हणतात की बा मना, दुसऱ्याचं धन लुटू नकोस, कारण दुसऱ्याचे धन ते आपले नसते. ते आपलेसे करण्याच्या नादी लागू नकोस. परद्रव्याची अभिलाषा कधीही धरू नकोस. अतिस्वार्थ शेवटी तुझ्या अंगाशी येईल, कारण त्या अतिस्वार्थामुळे आपलं पाप साचत जातं आणि जे काही थोडं बहुत पुण्य आपण साठवलेलं असतं ते आपोआप वितळायला लागतं. त्यामुळे जे पाप आपल्याला काळमिठी मारते ते कर्म निश्चितपणे वाईट असते हे तू ध्यानात घे. प्रत्येक दुष्कृत्याचा घडा काठोकाठ भरून व्हायला लागतो आणि त्याची फळं याच जन्मी भोगावी लागतात. खोट्या कर्माची, दांभिक वृत्तीची, असत्य जगण्याची फार मोठी किंमत ही मोजावीच लागते आणि या दुःखातून अधिक दुःख ते असते की माणसाच्या मनातलं दान पडलं नाही की तो कोसळून पडतो. हे सारं थांबण्यासाठी समर्थ सांगतात की दुसऱ्याचं सुख कदापिही लुबाडू नका.